नमस्कार सर्वांना. तर आता या चिवड्याच्या फरसाणच्या पाकिटाचा फोटो इथे मी का तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर आता बघा, हे जे पाकिट आहे हे कसं फोडलेलं आहे. ठीक आहे, आता हे बरेचदा होतं असं. आता बघा, याच्यातून चिवडा ओतायचा कसा. ठीक आहे, आता हे चिवड्याचं पॅकेट जे आहे हे माझ्या नवऱ्याने फोडलेलं आहे. आता चिवड्याचं पॅकेट हे एका विशिष्ट पद्धतीनेच फोडायला पाहिजे, की ते जर आपण कमीत कमी कापायला पाहिजे, जेणेकरून आतमधला जो पदार्थ आहे तो नरम पडणार नाही. कारण तो चिवडा आहे, तो एअर टाईट असतो आणि तो नरम पडतो जर आपण चुकीच्या पद्धतीने पाकिट उघडलं तर. आणि एवढं उघडायची गरज नसते. मेन म्हणजे आता ज्या पद्धतीने हे पाकिट उघडलेलं आहे, म्हणजे खूपच विचित्र पद्धती उघडल्या. आणि याचं ट्रेनिंग दिलेलं आहे ऑलरेडी. माझ्या मुलांनाही दिलेलं आहे, नवऱ्याला पण दिलेलं आहे. मुलं फॉलो करतात, नवरा अजिबात फॉलो करत नाही. आणि इतका माझा पेशन्स लेवल, इतका संयम आहे माझ्यामध्ये, मी 14 वर्षात कधीच भांडलेली नाही आहे नवऱ्यासोबत. आता हे बेसिक आहे. तर ह्या संसारामध्ये किती मोठी तडजोड आहे ही माझ्यासाठी. आता विशेष म्हणजे आता हे सगळं आतमधलं खराब होणार, कारण ते एअरटाईट राहत नाही. तुम्ही एअरटाईट डब्यात जरी ते ठेवलं तरी ते नाही राहत, कारण ते एका विशिष्ट पद्धतीनेच फोडायचं आहे. त्याच्यावर तसं दिलेलं सुद्धा असतं. तर असा आमचा आहे संसार. तर आहे की नाही माझ्यामध्ये खूप जास्त पेशन्स. खूपच बेसिक गोष्ट आहे ही, राईट. याच्यावरून मी भांडण होऊ शकलं असतं नवरा बायकोंचं. आता माझ्या मुलांना मी हे सांगते नेहमी, ते पद्धतशीर फॉलो करतात. माझ्या नवऱ्याने फोडलेलं पॅकेट आहे ते 2 मिनटात. आता मी चिवडा ओतता सुद्धा येत नाही आहे मला. मी ओतायला गेले की सगळ्या चिवडा बाहेर येतो. आता ही आहे पद्धत पाकिट फोडण्याची माझ्या नवऱ्याची. सांगा आता काय करायचं.